परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे कालच निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि आज बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ते आलेले आहेत। आपल्याबरोबर जानकर आहेत। काय सांगाल साहेब, आज तुम्ही कालच मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि आज या भागामध्ये तुम्ही आला आहात? काही नाही, काल परभणीच्या जनतेनं आशीर्वाद मला चांगला दिला, मतदान केलं आणि आज पहाटे पहाटे शिखर शिंगणापूरला अभिषेक करण्यासाठी आलो होतो। ते शिखर शिंगणापूर करून माड्याच्या मतदारसंघाचा आढावा घेता आज बारामती लोकसभेचा आढावा घेण्यासाठी आलो आणि बारामती देखील आम्हाला महायुतीच्या उमेदवार आदरणीय सुनित्रा वहिनी आहेत, त्यांचं चिन्ह घड्याळ आहे, त्यांना ह्या जनतेनं आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आज बारामती मार्गे आता परभणीला निघालेलो आहे। परभणीमधले 4 आणि जालनामधले 2 तालुके होते, त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्ही प्रचार केला, त्याबरोबर त्या ठिकाणचे जे काही स्थानिक आमदार असतील त्यांच्या माध्यमातून तुम्ही तिथपर्यंत पोहोचला, कशा पद्धतीने रिस्पॉन्स होता? अतिशय जनतेनंच ते इलेक्शन हातात घेतलं होतं। तिथं आमदार मेघनाताई बोर्डीकर, लोणीकर साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, शिवसेनेचे नेते, राष्ट्रवादीचे नेते, विटेकर, राजेश विटेकर, मोहन फड, आदरणीय आमचे सय्यद भाई, रत्नाकर गुट्टेजी, हे सर्व लोकांनी राष्ट्रवादीच्या, BJPच्या आणि शिवसेनेच्या, शिंदे सेनेच्या लोकांनी मदत केली। त्यात अर्जुन खोतकर साहेब असतील, व्यंकट शिंदे, सईद खान, या सर्व शिवसेनेच्या लोकांनीसुद्धा मला मदत चांगली केली। RPIचे आठवले साहेब होते, प्रकाश, नंतर आपले जोगेंद्र कवाडी साहेबांचा पक्ष, सदाभाऊ खोतसार रयत क्रांती संघटना, या सर्व मित्रपक्षांनी मला चांगली मदत केली। तुमच्या प्रचारासाठी ते मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, ते नरेंद्र मोदी देखील आले होते, त्या सभेला कसा रिस्पॉन्स होता आणि एकंदरीत त्या भागामध्ये कशी परिस्थिती होती? माझ्या सभेला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एकदा आले, देवेंद्र फडणवीस साहेब 2दा आले, अजितदादा आले आणि देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब देखील आले आणि अतिशय लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि लोकांनी फार मोठी सभा अतिशय सक्सेसफुल केली। मोदी साहेब, तुमचं एक वाक्य आहे की जगात जर्मनी आणि देशात परभणी, अशा पद्धतीने अँगलने तुम्ही तिथं प्रचार देखील केला, त्या पद्धतीने तुम्हाला कशी खात्री वाटते? आता कसं आहे, जगातली जर्मनी ही टेक्नॉलॉजीनं पुढं आहे, पण माझ्या परभणीत अजून इंजिनिअरिंग कॉलेज नाही, टेक्निकल वाल्यांसाठी, आणि त्या परभणीची डेव्हलपमेंट करण्यासाठी 10-20 वर्षाचा बॅकलॉग भरून काढावा लागणार आहे आणि त्यासाठी आदरणीय मोदी साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा आधार घेऊन मी त्या शेतकऱ्यांना, युवकांना रोजगार देण्याची भूमिका मी अदा करणार आहे। तिथली विजयाची हॅट्रिक वाटते? डेफिनेटली माझा विजय आहे। 4 तारखेला गुलाल हा महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्याकडेच मिळाला। नक्कीच हा आत्मविश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केलेला आहे। जावेद मुलानी, G24 तास, बारामती।